नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ येतोय। माहित नाही तुम्ही पाहताल की नाही, पण आज मी इथे मस्त अशी दोडक्याची भाजी बनवतीये। चला तर म्हटलं शेअर करूया तुमच्यासोबत। मस्त दोडक्याची टिफिनसाठी भाजी अशी आपण बनवू शकतो, खूप टेस्टी लागते। त्यासाठी मी इथे मीडियम आकाराची 3 दोडके अशा पद्धतीने चिरून घेतले, अगदी बटाट्याप्रमाणे काप करायचे। त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ घालायची आणि यामध्ये हे भिजत घालायची किंवा धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी 5 मिनिटासाठी याला असंच ठेवणार आहे पाणी घालून। आणि आता इथे कढई तापत ठेवूयात आपण। कढई तापत ठेवली त्यानंतर यामध्ये तेल घालायचं। तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तेल छान तापलं की यामध्ये जिरे मोहरी घालायची। आता हे छान तडतडलंय किंवा गरम झालं त्यानंतर इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या इथे फक्त कुडून घेतला मी लसूण। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुटून पण घेऊ शकता खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये पण काढू शकता। मी तर डायरेक्टली पाकळ्या एकदम छोटे छोटे पाकळ्या होतात त्याला फक्त एकदा कापून घेतलं, म्हणजे एका पाकळीचे 2च तुकडे केले। हे छान लाल झालं यामध्ये घालायचं आपल्याला कांदा। कांदा घालताना व्हिडिओची क्लिप थोडीशी मिस झाली, डायरेक्टली कांदा घातलेला दिसला आणि हा कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। अगदी लाल पण नाही करायचा, ट्रान्सपरंट होईपर्यंत अशा परतून घ्यायचा। अगदी तांबडा कलर आला पाहिजे त्याला, ऑरेंज कलर। आता हे छान परतून झालं की हळद घालायची थोडीशी, चवीनुसार लाल तिखट घालायचं। हे छान परतून झालं की यामध्ये काळा मसाला घालायचा, थोडासा किचन किंग मसाला घातला। हे छान परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये घातला मी थोडासा कांदा लसूण मसाला। हे छान परतल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं जे दोडका आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा 5 मिनिटभर इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे छान परतून घेतलं की आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत, म्हणजे आपलं जे दोडका आहे त्याला शिजायला थोडा वेळ जास्त लागतो। म्हणजे गिलके माहितीच असतील तुम्हाला, त्या प्रमाणात याला शिजायला थोडा वेळ लागतो। त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। आता इथे छान भाजी किंवा दोडकं परतलं की यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात। अगदी 5 मिनिटभर मी याला परतून दिलं आहे तेलामध्येच। आता पाहू शकता छान परतलेलं आहे। गरजेनुसार इथे पाणी घालून घेऊयात आणि त्यानंतर आपण याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं किंवा 10 मिनिटं म्हटलं तरी चालेल, मीडियम किंवा कमी फ्लेमवरती आपण याला शिजवून घेणार आहोत। शिजवून आणि कोरडं करून दोन्ही करणार आहोत। आता इथे पाणी घातलेलं आहे, झाकण ठेवून घेऊयात आणि आता झाकण काढून दाखवते मी तुम्हाला। इथे 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। अगदी थोडंसं पाणी बाकी आहे अजून। याला एकदा हलवते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून पाणी आटवून घेऊयात। अशाच पद्धतीने मी झाकण ठेवून पाणी वगैरे आटवून घेतलेलं आहे। काय होतं बऱ्याच वेळेस गिलके किंवा दोडके डब्याला न्यायला किंवा खायला खूप कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर तुम्हालाही आवडेल आणि बाकीच्यांना तर आवडेल। तर यामध्ये आता थोडंसं आपण शेंगदाण्याचा कूट घालूयात। दोडकं शिजले का पाहूयात। शिजलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मस्त इथे आपली भाजी 5 मिनिटभर अजून कोरडी होऊ द्यायची। कूट घातला की अजून त्याला थिकनेस येतो, भाजी अजून घट्ट होऊन जाते। आता भाजी आपली जवळपास इथे कोरडी झालेली आहे आणि रेडी झालेली आहे। तुम्ही ज्वारीची भाकर किंवा पोळीसोबत कशासोबतही सर्व करा, अगदी छान लागते। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।